विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अवघड सब्जेक्ट कोणता? असं जर तुम्हाला विचारलं ना, तर विथिन सेकंड फिजिक्सचं नाव येतं बरं का. तर तुम्ही म्हणाल, "सर आम्हाला मॅथ्स पण अवघड वाटतंय, केमिस्ट्री पण अवघड वाटतंय, सगळंच अवघड वाटतंय." पण त्यातही सगळ्यात अवघड फिजिक्स. याच्यामागचं कारण आहे त्याचे न्यूमेरिकल्स होय आणि अभ्यासाची चुकीची पद्धत. मी तुम्हाला सांगू का, की फिजिक्स म्हणलं की नाही, तुम्ही ना पी-वाय-क्यूच्या मागे लागू नका बरं का. कारण ती पद्धत अतिशय चुकीची ठरेल. आता मीच तर बऱ्याच वेळा सांगितलं पी-वाय-क्यू करायला. बरोबर आहे. कारण मला माहिती आहे, की ठराविक मुलं आपला व्हिडिओ बघतात म्हणजे बघतात. बरीचशी मुलं आहेत आणि कमेंटमध्ये तुमचं नाव असतंच म्हणूया आपण. अशी भरपूर मुलं आहेत. मग तुम्हाला हे वेगळं वाटलं असेल ना, मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, की पी-वाय-क्यूच करायचे आहेत. पण मेथड वेगळी आहे. मेथड वेगळी आहे आणि ती मेथड आज जर तुम्हाला कळाली ना म्हणूया आपण, तर बोर्डचं काय घेऊन बसलाय, सीईटीत सुद्धा पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. काय मेथड आहे? एक्साइटमेंट सांगतो. शांत व्हा थोडंसं म्हणूया आपण. सुरुवात करूया आपण. मी इथं काय करतोय बघा, मी एक स्ट्रिंग घेतोय आणि दोन्ही बाजूला असा सपोर्ट देतोय बरं का आणि या स्ट्रिंगला मी प्लग करणार आहे मधून. म्हणजे ओढणार आहे आणि सोडणार आहे. मग ओढल्यानंतर सोडल्यानंतर काय होईल? ती खाली जाईल, वर जाईल आणि एक स्टेशनरी वेव्ह तयार होईल. म्हणजे मला एक लूप मिळणार. ओके. या लूपमध्ये हा जो पॉइंट आहे त्याला आपण नोड म्हणतो बरं का बाळांनो. आणि इथं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट जिथं आहे त्याला मी अँटी नोड म्हणतोय. ओके. आता माझा पहिला प्रश्न. एका लूपमध्ये किती नोड आहेत? 2 आणि अँटी नोड 1. मग 1 अँटी नोड असेल तर 1 लूप बरोबर आहे. आता एक काम करूया आपण. काम काय करूया आपण? शांतपणे मी सांगतो ती गोष्ट आता लक्षात ठेवायची. शांतपणे म्हणूया आपण. ठीक आहे. समजा असे 2 लूप तयार होत असतील तर? होणार ना, काय प्रॉब्लेम आहे? 2, 3 काय 8, 9 सुद्धा लूप तयार होऊ शकतात. काही प्रॉब्लेम नाहीये. पण तयार झाले. तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का? याला जर मी क्रेस्ट म्हटलं, तर याला मी ट्रफ म्हणणार आहे. ओके. क्रेस्ट आणि ट्रफ आणि एक क्रस्ट आणि एक ट्रफ म्हणजे ही वेव्हलेंथ आहे. मग आता डोकं वापरा रे. 2 लूपसाठी लॅम्बडा एवढी लेंथ आहे. तर एका लूपसाठी ही जी वायरची लेंथ आहे दॅट इक्वल्स टू लॅम्बडा बाय 2 येणार ना. बघा लॅम्बडा बाय 2. मग 2 लूपसाठी 2 लॅम्बडा बाय 2 म्हणजे 2 ला 2 कॅन्सल म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का बघा मी सांगतोय ते. थांबा मी सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. घाई नको बरं का. एक एक्झाम्पल घेतलंय मी आणि ती पी-वाय-क्यू कशी हँडल करायची हे मी तुम्हाला शिकवतोय बरं का. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड कुठले-कुठले प्रश्न करावे लागतील हे तुम्हाला मी शिकवणार आहे. बरं. वायरची लेंथ तेवढीच आहे, पण 2 लूप आहेत. एक लूप म्हणजे लॅम्बडा बाय 2 2 ला 2 कॅन्सल म्हणजे एल इक्वॉल्स टू लॅम्बडा आलं की नाही? आता शांतपणे बघा. जेव्हा मी तुम्हाला सांगतोय व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग म्हटलं की तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे. अंडर रूट टी बाय एम. आता हे टी बाय एम कुठून घेतलंय आपण? तर सांगतो. हे आहे 11th पुस्तकामध्ये. व्हेलॉसिटी स्ट्रिंग म्हणूया आपण. आणि त्या स्ट्रिंगचा जो फॉर्म्युला आहे ना, त्याचं प्रूफ दिलेलं नाहीये. बियॉन्ड द स्कोप ऑफ धिस बुक असं दिलंय बरं का. म्हणजे प्रूफची गरज नाहीये. मग टी म्हणजे कोण आहे? टेन्शन. म्हणजे कोण आहे? लिनिअर डेन्सिटी. मग तुम्हाला ना हे लूपचा अभ्यास करताना काय-काय करायचंय? पहिल्यांदा तुम्हाला सगळे लॉज करावे लागतील. ओके. लॉ ऑफ लेंग्थ, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लिनिअर डेन्सिटी. 3-3 मार्काला परीक्षेला आलेला आहे प्रश्न. 3-3. मग सगळे लॉ तुम्हाला करावे लागतील. त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यावरचे सगळे न्यूमेरिकल्स करावे लागतील. ओके. सगळ्यात इम्पोर्टंट 2 मार्काला डायग्राम सुद्धा विचारलेत. कुठली डायग्राम विचारले सांगू का? की त्याच्यानंतर 2 लूप आणि अजून 3 लूप. ओके. आणि तुम्हाला प्रूव्ह काय करायचंय? की सगळेच हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. म्हणजे काय प्रकार आहे? मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे बरं का. ही झाली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ती या लूपसाठी असते. ओके. आता इथली फ्रिक्वेन्सी जी आहे ना, ती याच्या दुप्पट असते, ट्वाइस एन. तर मी 3 लूप घेतले, तर ती फ्रिक्वेन्सी थ्राइस एन येते. 4 अजून एक्स्ट्रा लूप वाढलं, तर ती 4 एन येते. याचा अर्थ बघा, ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. त्याचं हे इव्हन मल्टिपल आहे. इथं ऑड मल्टिपल आहे. पुन्हा इव्हन याचा अर्थ सगळेच हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत. इव्हन ॲज वेल ॲज ऑड. म्हणजे या लूपच्या एका प्रश्नासाठी मला 3 लॉ करायचे आहेत, न्यूमेरिकल करायचे आहेत, डायग्राम करून प्रूव्ह करायचे की ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट ड्युरिंग व्हायब्रेशन ऑफ द स्ट्रिंग. मी तुम्हाला सांगतो व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. माझा व्हिडिओ तुम्हाला मिळेल डिटेल. पण थांबा ना, कळालं का रे तुम्हाला? आता ही ती पी-वाय-क्यू आहे म्हणूया आपण. प्रश्न पुस्तकातलाच आहे. ॲज इट इज ती पी-वाय-क्यू बोर्डच्या एक्झाममध्ये आले. काय दिलंय रे बघा बघू. आता हे आपण सोडवून दाखवणार आहे आपण. आपण हे करायचंय.
फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड. नोड टू नोड मधलं डिस्टन्स असतं लॅम्बडा बाय 2. पण डोकं वापरा रे. नोड टू अँटी नोड डिस्टन्स किती येणार आहे? लॅम्बडा बाय 4. नोड टू नोड लॅम्बडा बाय 2. नोड टू अँटी नोड लॅम्बडा बाय 4 येणार लक्षात घ्या. बरं, त्यांनी लॅम्बडा बाय 4 विचारलंय आपल्याला का? नोड मधलं विचारलंय म्हणजे लॅम्बडा बाय 2 विचारलंय. स्टेशनरी वेव्ह आता विथ फ्रिक्वेन्सी दिले 64 हर्ट्झ. फ्रिक्वेन्सी दिले बरं का 64 हर्ट्झ. द व्हेलॉसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह व्ही विचारले. आणि नाही व्हेलॉसिटी दिले रे बाळांनो, व्हेलॉसिटी दिले. आता हे लय सोपं झालं. कसं बघा. व्ही इक्वल्स टू एन लॅम्बडा. 9th स्टँडर्ड मधला फॉर्म्युला. व्हेलॉसिटी दिले किती? 48. आणि फ्रिक्वेन्सी दिले किती? 64 हर्ट्झ. लॅम्बडा काढायचे इंटूचा अपॉन करा. मग लॅम्बडा काढण्यासाठी 48 अपॉन 64 येणार. ओके. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. 48 अपॉन 64 सोळ त्रिक 48 सोळ चोक 64 म्हणूया आपण. म्हणजे मला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली 3/4 मीटर. डिस्टन्स बिटवीन नोड विचारलंय ना, लॅम्बडा बाय 2 विचारलंय. याला अजून 2 ने डिव्हाईड करा म्हणजे मला 3/8 मिळणार आहे. म्हणजे मला किती मिळणार आहे? 3/8 आणि हे आन्सर तेच आहे. करून बघायचंय आपल्याला. म्हणजे मला 3 ला डिव्हाईड करायचंय 8 न. मग हे 8 त्रिक 24 सहा उरले. 56 4 उरले. 8 पंचे 40 आलं का बरोबर? आलं. थांबा. सीईटी मध्ये खूप सोपे प्रश्न येतात. हा तर कुठे अवघड आहे. म्हणजे तुम्ही न्यूमेरिकलला घाबरायचं नाही बरं का. म्हणजे न्यूमेरिकलला बिलकुल घाबरायचं नाहीये. तुम्हाला फक्त ह्या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत. नोड मधले नोड डिस्टन्स लॅम्बडा बाय 2, नोड अँटी नोड लॅम्बडा बाय 4. लेंथ आता मी तुम्हाला सांगतो, की मी आता काय करतोय बघा. ते फळ्यावरचं न्यूमेरिकल तर घेतो. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5 लूप आहेत. लेंथ तर तेवढीच आहे वायरची. एक लूप म्हणजे लॅम्बडा बाय 2. मग 5 लूप म्हणजे 5 लॅम्बडा बाय 2 झालं. लेंथ दिली असेल तुम्हाला, तर लांबी काढता येते पटकन. ओके. मग आता मला सांगा, हे जे एम-सी-क्यू आहे 2024 जमतंय का बघूया आपण. 3 नोड तयार झालेले आहेत. मग ऑब्व्हियसली 2 लूप येणार. जेवढे नोड आहेत, लूप त्याच्यापेक्षा एक कमी असतो. मी तुम्हाला म्हणलं 5 नोड आहेत, तर 4 लूप तयार होणार. मी तुम्हाला म्हटलं 5 अँटी नोड आहेत, तर 5 लूप तयार होणार लक्षात घ्या. आता 3 नोड आहेत म्हणजे 2 लूप म्हणजे सांगतो. लेंथ येणार आहे. 1 लूप म्हणजे लॅम्बडा बाय 2 असे 2 लूप आहेत. 2 ला 2 कॅन्सल लेंथ इक्वल्स टू लॅम्बडा येणार आहे. लेंथ ऑलरेडी 90 सेंटीमीटर विचारले वेव्हलेंथ 90 सेंटीमीटर बरोबर आहे. मग तुमच्या लक्षात आलं का? तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? की मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा. मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करतोय, की कुठलीही पी-वाय-क्यू आता हा पी-वाय-क्यू आहे. कुठलाही प्रश्न करत असताना कुठल्या कन्सेप्ट वरती आहेत? नोड आणि अँटी नोड. मग अजून प्रश्न देतो. मी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्हज करायला लावतोय. मग लगेच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्हज केलं, की मग लगेच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह दिलंय का बघा. ओके. मग दोघांमध्ये डिस्टिंग्विश काय आहे का बघा. अरे कॅरेक्टरिस्टिक्स मी आत्ता सांगितल्या. नोड टू नोड मधलं डिस्टन्स ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मग तुम्हाला ह्या दोघांमधला डिस्टिंग्विशचा प्रश्न पण करायचा आहे. ते झालं, की व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंगच्या 3 डायग्राम करा. डायग्राममध्ये फंडामेंटल मोड घ्या. फर्स्ट ओव्हरटोन घ्या. सेकंड ओव्हरटोन घ्या. मग फर्स्ट ओव्हरटोनला प्रूव्ह करा, की 2N येतंय. सेकंड ओव्हरटोनला 3 येते. याचा अर्थ ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत. हे प्रूव्ह करा. ओके. मी तुमच्या सांगितलेल्या त्या गोष्टी लक्षात आलंय. म्हणजे तुम्हाला याच्यानंतर अजून काय करायचं आहे? झालं हार्मोनिक्स थिअरॉटिकल प्रश्न पण झाले. त्याच्यानंतर लॉज 3 आहेत ते करा आणि काही झालं तरी ॲट द एंड न्यूमेरिकल करायचंय. मग आता फिजिक्सची इथून पुढे प्रत्येक कन्सेप्ट कशी केली पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो. हे आपला WhatsApp ग्रुप आहे. 2000 पेक्षा जास्त मुलं तिथे जॉइन आहेत. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. हे तुम्ही जॉइन कराच बरं का. स्कॅन करून म्हणूया आपण. सगळ्यात इम्पोर्टंट हे ॲप्लिकेशन आहेत. मी तुम्हाला एक सजेस्ट काय करतोय बघा. मी सांगतो ते नीट लक्ष द्या. 2027 च्या मुलांसाठी मी फिनिक्स पॅच लॉन्च केले. ॲक्चुअली अगोदर माझ्याकडे वर्षभर मुलं आहेत. त्यांना पण तो कंटेंट मिळणारच आहे. पण आम्ही थेरम स्टार्ट केलेत. बघा आमचा प्लॅन किती भारी आहे. मॅथ्ससाठी थेरम्स घ्यायचे. ओके. आणि मग न्यूमेरिकल्स भारी वाटतात. थेरम झाले ना, मग ते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधले व्हेक्टर म्हणजे आपल्या मुलांचं सगळं क्लिअर अगोदर असणार आहे. बरं त्याच्यानंतर अजून काय स्ट्रॅटेजी आहे आमची? फिजिक्ससाठी सुद्धा ठरलेली स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा कन्सेप्ट ओके. न्यूमेरिकल्स न्यूमेरिकल्स डबल रिपीट करायचे आणि मग क्रॅश कोर्समध्ये एम-सी-क्यूज. डायरेक्ट एम-सी-क्यूला हात लावायचाच नाहीये. सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. पण कष्ट तुम्हाला करावे लागतील. मग ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्याचा फ्री व्हिडिओ बघा. फ्री टेस्ट आहेत. मी तुम्हाला सांगतो फुल लेंथ टेस्ट आम्ही अवेलेबल केले. पहिली या वर्षीची म्हणूया आपण.
यावर्षी 20-30 फुल लेंथ टेस्ट होणार आहेत. गेल्या वर्षी मी 13 घेतल्या होत्या. त्या 13 मध्ये अजून यावर्षी वाढणार आहेत. मग या फुल लेंथ टेस्टचा फायदा काय? फायदाच फायदा त्याशिवाय कळतच नाहीये आपल्याला, की आपला स्कोर किती होतोय, कुठे आपण मागे पडतोय लक्षात घ्या. मग आता पहिल्यांदा काय, की सगळ्यात अवघड सब्जेक्ट सगळ्यात सोपा सब्जेक्ट फिजिक्स आहे. बरं इथं एक आवड निर्माण व्हायला पाहिजे आणि मी तुम्हाला गंमत सांगू का? तुम्हाला फॉर्म्युलेच आले पाहिजेत हे लक्षात घ्या, आलेच पाहिजेत. रोज फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस करा. रोज एखादी पी-वाय-क्यू घ्या आणि एक पी-वाय-क्यू ला अर्धा पाऊण तास लागतो करण्यासाठी डिटेल आणि आत्ता करायचंय आपण. मग बोर्डच्या एक्झामच्या वेळेस, सीईटीच्या वेळेस आपल्याला ते सोपं जाईल. म्हणजे ॲट द एंड काय? मी तुम्हाला सांगतो रे, गंमत काय बघा YouTube. मी तुम्हाला सांगतो असे व्हिडिओ बघितले का रे? लिंबू घ्या, लवंग घ्या, लवंग ठेचून ठेवा, दरवाजात ठेवा. ओके. पैसाच पैसा येणार. अजून सांगतो ₹1 चं कॉइन घ्या, कुठल्यातरी झाडाखाली ठेवा, पैसाच पैसा येणार लक्षात घ्या. असे व्हिडिओ आहेत YouTubeवर म्हणूया आपण. कष्ट घेतल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याशिवाय. इथं एज्युकेशनमध्ये पण तसंच आहे रे. मी तुम्हाला खरं सांगू का? तुम्हाला कष्ट घ्यायचे आहेत. कुणी कितीही शॉर्टकट दिले, कुणी कितीही ट्रिक सांगितल्या, मी कितीही तुम्हाला स्ट्रॅटेजी दिल्या. ॲट द एंड तुम्हाला करायचंय आणि त्यासाठी वेळ द्यावा लागेल. जादू होणार नाहीये रे. मुलांना वाटतं, की हे असं एवढंच करायचं, इतकेच टॉपिक करायचे, लास्ट मोमेंटला 4 टॉपिक करून जायचं. नाही होत आहे. तुम्हाला सगळं करावं लागेल. म्हणजे पी-वाय-क्यूज येणार आहेत. पण चेंजेस होतात रे बाळांनो. म्हणजे गेल्या वर्षी काय झालं, मुलं तिथेच फसली. जरा प्रश्न फिरून आले, गोंधळली मुलं. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टेटमेंट लिहिला असतो. त्यांनी सांगितलं, "युजिंग न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी डिराइव्ह्ड फॉर्म एक्सप्रेशन फॉर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी." म्हणजे काय रे? सांगू तुम्हाला? म्हणजे काय बघा. आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी नुसार विस्कस फोर्स इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इंटू एरिया ऑफ द लेयर व्हिच इस पॅरलल टू द फ्लो इंटू डी-व्ही/डी-एक्स. त्यांनी फक्त काय सांगितलं, याचा फॉर्म्युला तयार करायचा ना, N2चा अपॉन करा. 2 मार्क मिळाले. म्हणजे प्रकार समजून घ्या. नुसता रट्टा मारला तर होणार नाहीये. नुसतं पी-वाय-क्यू होणार नाहीये. तुम्हाला काय करायचंय, सगळंच डिटेल करायचंय. ओके, आतापर्यंत नाही केलं, मग लॉ तरी करा. डेफिनिशन डिस्टिंग्विश तरी करा. एवढं तरी करा. डेरिव्हेशनला घाबरू नका. डेरिव्हेशन वाटल्यास स्किप करा. ॲट द एंड मी तुम्हाला खरं सांगतो त्याचं प्रूफ खूप आहेत प्रूफ. मग तुम्हाला तेवढं जमत नाही. पण त्याच्याऐवजी मी काय म्हणतोय, लॉज, डेफिनिशन, डिस्टिंग्विश, डायग्राम, एक्सप्लेन द टर्म असे प्रश्न करा. बोर्डला चांगला स्कोर करायचाच आहे हे लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.